लोकसभा निवडणुका आता काही दिवसांवर आल्यात, पण ना महायुतीत काही ठरतंय ना महाविकास आघाडीत। महाविकास आघाडीमध्ये आता बिघाडीचे सूर वाजायला लागले। दक्षिण मुंबई आणि ईशान्य मुंबईवरनं महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं दिसून येत आहे। दक्षिण मुंबईवरून ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस, तर ईशान्य मुंबईवरून ठाकरेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीत बिघाडीची चिन्ह आहेत। सध्या ठाकरेंच्या शिवसेनेचे अरविंद सावंत खासदार असलेल्या दक्षिण मुंबईवर काँग्रेसच्या मिलिंद देवरांनी दावा केलाय, तर दुसरीकडे ईशान्य मुंबईवर राष्ट्रवादीने दावा केलाय। आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक झाली। यात मुंबईच्या अध्यक्ष राखी जाधव यांनी विरोधाचा सूर आळवत बैठक सोडून त्या बाहेर निघून आल्या, तर दुसरीकडे राष्ट्रवादीतून ठाकरेंच्या शिवसेनेत गेलेल्या संजय दिना पाटलांनी सुद्धा जोरदार तयारी सुरू केली आहे। आणि बैठकीनंतर राखी जाधव यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असं हे कुठल्याही प्रकारचं गट आता सध्या नाही आहे। हे आपल्या पहिले तर मी आपल्याला हे करेक्ट करते। बाकी दुसरं जे आपलं म्हणणं आहे की हा मतदारसंघ नाही पण दुसरा मतदारसंघ मागायला पाहिजे, तर प्रत्येक कार्यकर्त्याला आज तितका अधिकार माननीय पवार साहेबांनी दिलेला आहे आणि त्या अधिकारांनी तो व्यक्त झालेला आहे। म्हणून त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद हा कार्यकर्त्यांमध्ये आहे असं मला काही वाटत नाही।